नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं कुक हाऊस मराठी या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण करणार आहोत अगदी परफेक्ट पद्धतीमध्ये भटुरे, तेही अगदी काठोपर्यंत टम्म फुगलेले। भटुरे म्हणलं की मैद्याचे येतात, पण आज आपण मैदा न वापरता गव्हाचे भटुरे करणार आहोत। त्याचबरोबर ही छोलेची भाजी, हॉटेलपेक्षा भारी अशी आपण चमचमीत हे छोले करणार आहोत। अगदी तुम्ही पहिल्यांदा केलात ना तर घरातली अगदी खुश होणार आणि तुम्हाला पुन्हा कर म्हणल्याशिवाय राहणार नाहीत। पण त्या अगोदर तुम्ही मला सांगा, असेच आपले छान साधे सोपे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी चॅनलला पटकन सबस्क्राइब करून हे छोले भटुरे नेमके कसे केले पाहण्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा। वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। सुरुवातीला इथं आपल्याला घ्यायचे हे दाबोली चणे। तर हे रात्रभर भिजत घातलेले दाबोली चणे आहेत। चणे भिजत घालत असताना ना थोडंसं कोमट पाण्याचा वापर करायचा, म्हणजे छान फुलणारे चणे होतात। साधारण 8 ते 9 तासामध्ये आपले चणे छान प्रकारे भिजले जातात। सुरुवातीला ना हे दाबोली चणे आपण शिजवून घेणार आहोत। त्याच्यासाठी कुकरच्या भांड्यामध्ये भिजवलेले चणे काढून घेऊयात। हे चणे शिजणे इतपत पाणी घालायचं आहे, साधारण 1 ग्लासभर इतकं पाणी घातलेलं आहे। आता काही खडा मसाला घालूयात, ते म्हणजे 2 तुकडे दालचिनीचे, 1 मोठी वेलची, 1 चक्रीफूल, 4 लवंग आणि 4 मिरी घातलेले आहेत। आता हे चणे लवकर शिजावे त्याच्यासाठी आपण थोडंसं मीठ घालून घेऊयात, साधारण पाव चमच इतकं। आता हे सर्व छान असं आपण मिसळून घेऊयात। कुकरचं झाकण लावूयात आणि हा कुकर गॅसवरती ठेवूयात आणि ह्याच्या 4 शिट्ट्या काढून घेऊयात, म्हणजेच ना हे आपले दाबोली चणे छान प्रकारे शिजले जातील। आता इथं आपण छोले तर शिजायला घातले, पण तोपर्यंत आपण भटुरेसाठीची कणिक मळूया। असं केल्यामुळे आपली कामं सुद्धा पटापट आटपतात। त्यासाठी 2 कप इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। गव्हाचं पीठ चाळून घ्यायचं नाही, कारण त्याच्यामध्ये चोथा असतो जो की अतिशय पौष्टिक असा असतो। नंतर सारख्याच कपने अर्धा कप इतका बारीक रवा घातलेला आहे। अर्धा चमच इतके बेकिंग पावडर आणि पाव चमच इतकी बेकिंग सोडा वापरलेली आहे। 1 चमच इतकी साखर वापरूयात। आता थोडंसं आपण चवीनुसार मीठ वापरूयात आणि छान असं हे सुके जिन्नस मिसळून घेऊयात। रवा वापरल्यामुळे ना आपले हे भटुरे बराच वेळ फुललेले राहतात। ते आपण बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडरचा वापर केला तिथं तुम्ही इनोचा वापर करू शकता। साखर घातल्यामुळे हे पीठ छान भिजलं जातं आणि चव सुद्धा खूप मस्त येते। आता ह्याच्यामध्ये घालणार आहोत आपण दही। तर दही इथे पाऊण कप इतकं घातलेलं आहे 2 कप गव्हाच्या पिठासाठी। आता दही आपल्याला ह्या पिठामध्ये ना छान असं मिसळून घ्यायचं आहे, हाताने चोळून घ्यायचं, म्हणजे ना ह्या पिठाला सगळीकडे दही हे लागलं जातं। आता गव्हाच्या पिठाने छान प्रकारे हे दही शोषून घेतलेलं आहे। आता आपल्याला थोडं थोडं पाणी घालून ना ही कणिक भिजवून घ्यायची आहे। पण पीठ मळत असताना मात्र आपल्याला एकदम पाणी घालायचं नाही, कणिक ही आपल्याला जरा घट्टसरच मळून घ्यायची आहे। कमीत कमी पाण्याचा वापर करून ही तर छान घट्टसर अशी आपली इथं कणिक मळून तयार झालेली आहे। कणिक जर घट्ट मळली तर आपले भटुरे सगळे छान प्रकारे फुलले जातात। कणिक जरी आता घट्ट मळली तर भिजल्यानंतर थोडीशी सैलसर होते। तर बघा, कणिक मळण्यासाठी 1 कप इतकं पाणी घेतलं होतं, त्याच्यातलं पाव कप इतकंच पाणी वापरलेलं आहे। आता मळलेली कणिक ह्याच्यावरती झाकण ठेवून आपण बाजूला ठेवूया। तोपर्यंत बघा कुकरच्या छान 4 शिट्ट्या झाल्यात आणि मस्तपैकी आपल्या इथं दाबोली चणे छान मऊसूत असे शिजले गेले। आता ह्याच्यामध्ये खडा मसाला जो वापरला ना आपण, तो तुम्ही असा चमच्याने काढून घेऊ शकता। हा खडा मसाला ह्याच्यातून सेपरेट नाही केला तरी सुद्धा चालेल। आता इथं आपले दाबोली चणे तर शिजलेत, आता आपण हे बाजूला ठेवून घेऊया। आता आपण छोले करण्यासाठी ना एक वाटण तयार करून घेऊयात। त्यासाठी गॅस चालू करून पॅन ठेवला, अर्धी पळी तेल घातलं। आता खडे मसाल्यामध्ये बघा काय काय घेतलंय। 1 चमच धणे, अर्धा चमच जिरे, 1 चक्रीफूल, 2 दालचिनीचे तुकडे, अर्धा चमच इतके जिरे, 4 लवंग आणि 4 मिरी इतकंच घेतलेलं आहे। तेल गरम झालं की खडा मसाला घालून छान असा परतून घेतला। एक मध्यम आकाराचा रफली चिरलेला कांदा घालून घेतला। कांदा आपल्याला हलकाच नरम करायचा आहे। कांदा हलका नरम झाला की 1 छोटी वाटी इतकं खिसलेलं खोबरं घालून घेतलेलं आहे। आता कांदा किंवा आपलं खोबरं जे घातलंय ना ते जास्त काळसर होऊ द्यायचं नाही, कारण जर जास्त काळसर झालं तर आपल्या ग्रेव्हीचा रंग बदलला जाईल आणि चव सुद्धा थोडीशी कडवट येईल म्हणून। आता बघा 5 ते 6 इतक्या लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा आणि 2 हिरव्या मिरचीचे तुकडे घातलेत, ते सुद्धा छान असं परतून घेऊयात। आता एक मध्यम आकाराचा टॅमॅटो छान असा मोठा चिरलेला आहे, तो टॅमॅटो सुद्धा घालून घेतला। आता हे सर्व छान असं परतून घेऊयात। हा मसाला भाजत असताना ना गॅस वाढवायचा नाही, मध्यम तो कमी ठेवायचा, म्हणजे एकसारखं छान प्रकारे असं सगळे जिन्नस भाजले जातात। बघा असे घवळे भाजायचे, जास्त डाग पडू द्यायचे नाहीत। हॉटेल स्टाईल ग्रेव्ही करण्यासाठी ही तर आपल्याला वापरायची आहे कसुरी मेथी, म्हणजे ना चव छान अगदी तशीच येते। भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि इथं गॅस बंद केलेला आहे। आता छोले मसाला करण्यासाठी आपण वाटण्यासाठी सर्व जिन्नस भाजून घेतले। आता खाली एका डिशमध्ये काढून घेऊयात, कारण हे थंड लवकर होतील म्हणून। जरी पॅनमध्ये ठेवलात तर वेळ लागेल किंवा खालून ना पॅन गरम असल्यामुळे हे मसाले करपण्याचे चान्सेस असतात, म्हणून एका अशा डिशमध्ये काढून घ्या। आता हा मसाला पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपण वाटून घेणार आहोत।
मसाला जर गरम असताना तुम्ही वाटायला गेलात तर मिक्सरच्या भांड्यामध्ये गॅस होऊन ब्लास्ट होण्याची शक्यता असते, त्यामुळे तुम्ही इथं ही काळजी घ्या. मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व वाटणं हे काढून घेतलं. पाणी न घालता मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. नंतर आता आपण थोडंसंच पाणी घालूयात आणि छान असं हे ढवळून घेऊयात. आता ना छान बारीकसर असं ह्याचं आपण वाटण तयार करून घेणार आहोत. बघा इथं छान आपली ग्रेव्हीसाठीचं हे वाटण तयार झालेलं आहे. हे वाटण ना एकदम बारीकसर करून घ्यायचं आहे. तुम्हाला जरी हे वाटण भरड असं वाटलं तर थोडंसं पाणी घालून तुम्ही आणखीन एकदा मिक्सरला फिरवू शकता. आता चला छोलेचा मसाला करून घेऊयात. त्यासाठी गॅसवरती कढई ठेवली. 2 पळी इतकं तेल घातलं. तेल गरम झालंय की पाव चमच इतके जिरे घातलेत. 2 तमालपत्र मोडून घातलेत. आता याच्यामध्ये पाव चमच हिंग घालूयात. हिंग छान फुलले की आपण तयार केलेलं वाटण घालून गॅस मात्र मध्यम ठेवायचा आणि ह्या वाटणामधलं तेल सुटूसपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. म्हणजे जरा जरी आपला मसाला कुठे कच्चा असेल तो सुद्धा इथे भाजून निघेल. सतत हलवत राहायचं आहे म्हणजे तळाशी हा आपला मसाला अजिबात चिटकणार नाही. बघा आता काही मिनिटांमध्येच तुम्हाला ह्या मसाल्यामधलं तेल सेपरेट होताना दिसतच असेल. आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत ते म्हणजे लाल तिखट. बघा इथे कांदा लसूण मसाला 2 चमचे इतके घातलाय. अर्धा चमच कश्मीरी मिरची पावडर आणि अर्धा चमच धना पावडर घातले. तर तुम्ही तुमच्या घरामध्ये कुठलं लाल तिखट जे रोज भाजीसाठी वापरताना ते वापरू शकता. आम्ही तरी रोज भाजीमध्ये ना कांदा लसूण मसाला वापरतो, त्यामुळे इथं वापर केलेला आहे. कश्मीरी मिरची पावडर वापरले म्हणजे रंग छान येतो. आपण हळद घातली नव्हती, त्याच्यामुळे आता पाव चमच इतकी हळद घालून ग्रेव्हीमध्ये छान असं मिसळून घेऊयात. मिक्सरचंच भांडं खंगाळून थोडंसंच पाणी घालूयात. आता तेल सुटूसपर्यंत हा मसाला आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. ह्याच्यावरती झाकण ठेवूयात. झाकण बघा अर्धवट असं ठेवायचं म्हणजे ना ग्रेव्हीला छान प्रकारे तेल हे सुटलं जातं. आता झाकण काढल्यानंतर बघू शकता छान अशी ही तर ग्रेव्ही आपली ही शिजली गेली म्हणजे ह्याच्यातलं तेल सेपरेट झालेलं आहे. हॉटेलमध्ये बघा भाज्यांमध्ये जी ग्रेव्ही वापरतात ती हीच ग्रेव्ही वापरतात ना. एकदाच ही ग्रेव्ही बनवून ठेवतात आणि ज्यानुसार ऑर्डर येतील ना तशी ही ग्रेव्ही वापरून भाज्या तयार करतात. तुम्ही सुद्धा अगदी घरामध्ये तसं करू शकता. अगदी घाई गडबडीच्या वेळेस ही ग्रेव्ही वापरून कुठलीही भाजी बनवू शकतो. ही ग्रेव्ही थंड करून एखाद्या हवाबंद डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवायची. अगदी 15 दिवस खराब होत नाही. तुम्ही आता झाकण काढल्यानंतर बघू शकता छान अशी ही तर ग्रेव्ही आपली ही शिजली गेली म्हणजे ह्याच्यातलं तेल सेपरेट झालेलं आहे. हॉटेलमध्ये बघा भाज्यांमध्ये जी ग्रेव्ही वापरतात ती हीच ग्रेव्ही वापरतात ना. एकदाच ही ग्रेव्ही बनवून ठेवतात आणि ज्यानुसार ऑर्डर येतील ना तशी ही ग्रेव्ही वापरून भाज्या तयार करतात. तुम्ही सुद्धा अगदी घरामध्ये तसं करू शकता. अगदी घाई गडबडीच्या वेळेस ही ग्रेव्ही वापरून कुठलीही भाजी बनवू शकतो. ही ग्रेव्ही थंड करून एखाद्या हवाबंद डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवायची. अगदी 15 दिवस खराब होत नाही. तुम्ही घरच्या घरी ही फ्रेश अशी ग्रेव्ही करून ना कुठलीही हॉटेल स्टाईल भाजी करू शकता. अगदी काजू मसाला, पनीर टिक्का मसाला अशा वेगवेगळ्या भाज्या करू शकता. आता शिजवलेले आपण दाबोली चणे आणि त्याचं जे पाणी होतं ना ते सुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये वापरायचं आहे, कारण ते खडा मसाल्याचं पाणी असल्यामुळे ना त्याचा फ्लेवर छान असा येतो. आता बघा भाजी थोडीशी घट्ट वाटते आणि शिजल्यानंतर ना आणखीन थोडीशी घट्ट होते, त्यामुळे आणखीन थोडंसं इथे पाणी वापरलेलं आहे, साधारण पाव कप. मला ह्याची ग्रेव्ही कितपत घट्ट आणि कितपत पातळ हवी त्यानुसार तुम्ही पाणी वापरू शकता. आतापर्यंत आपण मीठ वापरल्यानंतर तर चवीनुसार मीठ वापरूयात, पण आपण चणे शिजवत असताना पण मीठ वापरलेलं होतं, त्यामुळे जरा इथं बेतानच मीठ वापरायचं. छान असं सर्व मिसळून घेतलं. आता आपण ह्याच्यावरती अर्धवट झाकण ठेवूयात. 1-2 ते 3 मिनिटं छान ह्याला खळखळून उकळी येऊ देऊ. आपण वापरणार आहोत तो म्हणजे गरम मसाला आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. आता इथे आपण गॅस बंद करणार आहोत. बघा हॉटेलपेक्षा भारी म्हणायला हरकत नाही, इतका छान चविष्ट असा आपला इथं छोले मसाला तयार होतो. तुम्हाला इथं वरून बघूनच समजत असेल, मी काही वेगळं सांगायची गरज नाही. आता ह्याच्यावरती झाकण ठेवूयात आणि बाजूला आपण ठेवूयात. तोपर्यंत आपण ना भटुरे करून घेऊयात. छोलेची भाजी करूसपर्यंत हिथं ना आपलं हे भटुऱ्यांसाठीची कणिक जी मळून ठेवली ती छान प्रकारे भिजली गेलेली आहे. ही कणिक भिजल्यामुळे ना छान अशी फुलून जरा वरती आलेली आहे. ह्याच्यामध्ये आपण रवा वापरला ना तो सुद्धा छान प्रकारे भिजलेला आहे. आता ही कणिक ना आपण हलकीशी थोडीशीच मळून घेणार आहोत आणि ह्याचे छोटे गोळे करून घेणार आहोत. म्हणजे लिंबाच्या आकाराचा आपण गोळा करून घेणार आहोत. ह्याच्यापेक्षा मोठा सुद्धा करायचा नाही, कारण भटुरे खूपच मोठे होतात, त्यामुळे मध्यमच आकाराचे करून घ्यायचे. केव्हा तुम्हाला छोले भटुरे खायचं जर मन झालं तर बाहेर जेव्हा तुम्ही भटुरे खायला जाताना तेव्हा तुम्हाला गव्हाचे हे भटुरे कुठेच खायला मिळणार नाहीत, मैद्याचेच भटुरे खायला मिळते. पण तुम्ही जर मैदा खात नसाल तर तुम्ही असं घरच्या घरी हे गव्हाचे भटुरे करू शकता. अगदी मुलांनाही मैद्याचे पदार्थ न देता तुम्ही असे गव्हाचे भटुरे बनवून देऊ शकता. आता बघा एक गोळा घेऊन छान असं ह्याची आपण जशी पुरी लाटतो तसं हलक्या हाताने लाटून घेतलेला आहे. जास्त दोर जेवून सुद्धा लाटायचं नाही, पण हे लाटत असताना जर असा तेलाचा हात घेऊ शकता, पण पीठ अजिबात वापरायचं नाही, नाहीतर तेलामध्ये ना पीठ होतं. म्हणून थोडंसं तेल लावून ना इथं असा भटुरा लाटून घेत आहे.
एका वेळेस 4 ते 5 इतके भटुरे करून घ्यायचे आणि एकदाच तळायचे, म्हणजे ना आपलं काम सुद्धा जास्तीचं वाढत नाही आणि फटाफट इथं आपले भटुरे सुद्धा करून तयार होतात. आपला गॅस सुद्धा जास्तीचा वाया जात नाही. आता काही इथे मी भटुरे लाटून घेतलेत. आता आपण हे तळून घेऊयात. तेल आपलं छान गरम असावं, म्हणजे एक छोटा गोळा टाकला की तो पटकन वर यावा इतकं तेल गरम असावं. आता आपण करून घेतलेले भटुरे तेलामध्ये सोडणार आहोत आणि दोन्ही बाजूने छान असे तळून घेणार आहोत. आता मी काही वेगळं सांगायची गरज नाही, तुम्हाला इथे भटुरे फुगण्यावर समजत असतील. वा, ते किती छान फुललेले आहेत बघा. अगदी काटोकाट टम्म फुगणारे इथं आपले हे गव्हाचे भटुरे तयार झालेले आहेत. सांगू का, मुलांना तेच पदार्थ खाऊन कंटाळा आलेला असतो, म्हणजे अगदी भाजी चपाती, डाळ भात, खिचडी भात. पण तुम्ही असे वेगळे पदार्थ ना घरच्या घरी बनवून देऊ शकता आणि ह्याला काही साहित्य सुद्धा बाहेरनं आणावं लागत नाही, म्हणजे आपलं घरातलंच साहित्य असणार आहे. म्हणजे आपल्याला सुद्धा प्रश्न पडतो की रोज रोज जेवणामध्ये काय बनवायचं. मग तुम्ही एखादा दिवस असं छोले भटुरीसाठी ठेवा, म्हणजे मुलं सुद्धा अगदी खुश आणि तुम्ही सुद्धा खुश. म्हणजे कसं, मुलांना बाहेरचे अनहेल्दी मैद्याचे पदार्थ देण्याच्या ऐवजी मुलांच्या आवडीचे पदार्थ तुम्ही घरच्या घरी बनवून देऊ शकता. आता इथं भटुरे तुम्हाला बरेच दाखवले, सगळे छान टम्म फुगणारे भटुरे आपले तयार झालेले आहेत. आणि भटुरे चांगले तुम्ही जेवायच्या टायमापर्यंत ठेवलात ना, तास ते 2 तास, तरी सुद्धा असे टम्म फुगणारेच राहतात आणि छान क्रिस्पी असतात. तुम्हाला इथं आवाजावरनं कळलंच असेल. आता इथं मी गोल भटुरे करून घेतले. तुम्हाला हवं तर तुम्ही असे लांबट सुद्धा भटुरे करून घेऊ शकता, ते सुद्धा छान प्रकारे फुलले जातात. आता बघा, तुम्हाला सांगितलं होतं छोलेची भाजी थंड झाल्यानंतर थोडीशी घट्ट होते. बघा, थंड झाले तर थोडीशी घट्ट झाले, म्हणजे अगदी भटुरे सोबत खाण्यासाठी ना परफेक्ट अशी छोलेची भाजी तयार झाली. तुम्हाला जर हवं तर एखादा उकडलेला बटाटा ह्याच्यामध्ये कुस्करून घालू शकता, किंवा दाबोली चणे जेव्हा आपण कुकरला शिजत घातले तेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये एक बटाटा उकडण्यासाठी घातला तरी सुद्धा तुम्हाला इथं परफेक्ट अशी हॉटेलपेक्षा भारी छोले मसाला कसा करायचा तो दाखवला. त्याचबरोबर गव्हाचे टम्म फुगणारे छोले सुद्धा दाखवले. पण तोपर्यंत तुम्ही मला सांगा, तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही? केलं असेल तर ठीक आहे, पण नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब. छोले भटुरे म्हणलं की मुलांच्या आवडीचा पदार्थ, पण बाहेरचे पदार्थ खायला देण्याच्या ऐवजी तुम्ही घरच्या घरी स्वच्छतेची काळजी घेऊन असे मुलांसाठी छोले भटुरे नक्कीच बनवून देऊ शकता. आता एवढी छान साधी सोपी छोले भटुरेची रेसिपी दिली तर नक्की एकदा करून बघा आणि मला कमेंट करून सांगा तुमचे छोले भटुरे कसे झालेत. अगदी अचूक प्रमाणात ही रेसिपी दिलेली आहे, मी सांगते म्हणून करून बघा. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये, ते सुद्धा असे आपले छान साधे सोपे व्हिडिओ करून पाहतील नाही का. मी आशा करते की तुम्हाला आजचा व्हिडिओ मनापासून आवडला असेल. चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.